आजपासून संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाची धूम आपल्याला पाहायला मिळणार आहे। आज पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याकरता मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते लालबाग परळमध्ये दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जी दृश्य पाहतोय ही संपूर्ण दृश्य जी आहे ती लालबागच्या राजाच्या चरण स्पर्शाच्या रांगेची ही संपूर्ण दृश्य आहेत। लालबागच्या राजाच्या चरण स्पर्शाचं दर्शन घेण्याकरता भली मोठी रांग जी आहे ती लागलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। लालबागचा राजा च्या मंडपाच्या मागच्या बाजूने ही संपूर्ण रांग निघालेली आहे आणि ही संपूर्ण रांग जी आहे ती मिंट कॉलनी जे मोनोरेल स्टेशन आहे त्याच्या पुढेपर्यंत ही संपूर्ण रांग गेलेली असल्याचं आपल्याला ही संपूर्ण पाहायला मिळतंय। भारत टॉकीज पर्यंत ही संपूर्ण रांग गेलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा जिथे जाईल तिथे संपूर्ण या रांगेची गर्दीची दृश्य जी आहेत ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आज सकाळीच 5 वाजता लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठापनाची पूजा झाली आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे ते सर्वसामान्य नागरिकांकरता खुलं करण्यात आलेलं होतं आणि आज पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी जी आहे ती लालबागच्या राजाच्या दर्शनाला या ठिकाणी पाहायला मिळते आणि संपूर्ण भक्त भाविक जे आहे ते उत्साहाने लालबागच्या राजाच्या दर्शनाला या ठिकाणी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आजूबाजूच्या नागरिकांना मात्र या संपूर्ण गर्दीचा जो आहे तो त्रास देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु भाविकांचा उत्साह जो आहे तो अत्यंत शिगेला पोहोचलेला आहे आणि जी रांग आहे चरण स्पर्शाची ती वाढतच चाललेली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पुढील 10 दिवस अशाच पद्धतीने संपूर्ण उत्साह जो आहे तो भाविकांमध्ये असणार आहे। आपल्या लाडक्या बाप्पाचं संपूर्ण दर्शन घेण्याकरता लालबाग परळ या संपूर्ण परिसरामध्ये मोठी गर्दी जी आहे ती उसळलेली असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट किशोरसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।